मित्रांनो नमस्कार. काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर उतरून शरद पवार साहेबांनी मोठे आंदोलन केलेले आहे आणि वयाच्या 84व्या वर्षी देखील पुन्हा एकदा जोमाने मैदानात उतरण्याचे चित्र काल हे शरद पवारांच्या रूपाने दिसलेले आहेत. हा व्हिडिओ मी बनवत असताना शरद पवारांचा आज 83 वर्ष पूर्ण करून हे 84व्या वर्षात पाऊल टाकत आहेत आणि आजच्याच दिवशी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांची देखील जयंती आहे. पवार साहेबांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत असताना केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याही स्मृतींना या ठिकाणी मी विनम्रपणे अभिवादन करतो. पवारांच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रामध्ये व देशभरामध्ये अनेक मतमतांतरे व अनेक प्रवाद आहेत आणि ते असणे अत्यंत नैसर्गिक आहेत. कुठलाही माणूस हा सर्वांगाने परिपूर्ण हा असू शकत नाही. ज्या देशामध्ये महात्मा गांधींचा द्वेष हा सर्रासपणे केला जातो तेथे शरद पवार साहेबांबद्दल असलेली मतमतांतरे असलेली विचार भिन्नता ही स्वाभाविकपणे असणे हे आपण समजू शकतो. परंतु पवारांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये आपला जम बसवलेला आहे त्यातून लढायचे कसे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शरद पवार आहेत. राजकारणामध्ये कायम गुंतलेल्या पवारांची संसदीय कारकीर्द ही 55 वर्षाची पूर्ण झालेली आहे आणि या 55 वर्षाच्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर त्यांनी कधीही आपल्या 83 वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात आणि राजकीय आयुष्यात सामाजिक भान आणि कर्तव्याचा विसर हा पडू दिलेला नाही. मला चांगलं आठवतं मित्रांनो, 2019ची मार्च महिन्यातील लोकसभेची निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी उठून सोलापूर जिल्ह्यातील रणरणत्या उन्हामध्ये, प्रखर अशा उन्हामध्ये 45 अंश तापमान हे सोलापूर जिल्ह्याचं त्यावेळेस होतं. त्या सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी वयाच्या 80व्या वर्षी, त्यावेळेस शरद पवारांचं वय हे 80 वर्ष पूर्ण झालेलं होतं. त्या 80व्या वर्षी देखील शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करणारा आणि त्यांना धीर देणारा एकमेव नेता या महाराष्ट्रामध्ये किंबहुना या देशामध्ये जर कोण असेल तर शरद पवार हे त्या व्यक्तीचं नाव आहे. मी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत असताना यामध्ये कुठलंही लांगुल चालन किंवा कुठलंही अतिशयोक्ती ही त्यामध्ये असणार नाहीत याची काळजी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत. परंतु जे सत्य आहे, जे प्रखर सत्य आहेत ते पवारांबद्दल असलेलं प्रखर सत्य आणि त्यांच्या असलेल्या ह्या उजव्या बाजू आहेत ह्या समाजासमोर आणि महाराष्ट्रासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा या ठिकाणी करत आहेत. आणि ज्यावेळेस पवार हे सोलापूरच्या दुष्काळी भागातल्या दौऱ्यात गेलेले होते आणि तेथील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे पवारांनी 45 अंश डिग्री तापमानात रस्त्यावर उतरून बांधावर जाऊन हे केलेलं आहे. आणि हे करत असताना शेतकऱ्यांनी फडक्यामध्ये आणलेली भाकरी ही त्यांनी खाली होती. ही परिस्थिती त्यावेळेस शरद पवार साहेबांच्या असलेल्या मोठेपणाची आपल्याला दिसून आलेली होती. आणि त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची अहवाल हा तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना हा शरद पवारांनी त्यावेळी सादर केलेला होता. प्रचंड कणखर इच्छाशक्ती आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करत पवारांची ही वाटचाल ही आजही चालू आहे आणि ही वाटचाल चालू असताना ते एखाद्या विद्युत वेगाप्रमाणे आजही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये हे सक्रिय आहेत. आणि काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरामध्ये कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन त्यांनी केलं. त्या आंदोलनातून पवारांची सक्रियता ही पुन्हा एकदा दिसून आली आहे. प्रचंड असलेल्या इच्छाशक्तीला हे वयाचं आडसर हे कधीच ठरत नाहीत. दुर्दम्य इच्छाशक्तीला वयाचं आडसर हे कधी ठरत नाहीत. जेव्हा जेव्हा शरद पवार हे राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेले आहेत किंबहुना ते संकटात सापडलेले आहेत तेव्हा तेव्हा ते अधिक ताकदीने हे उसळून वर आलेले आहेत. आणि हा पवारांच्या कारकिर्दीचा हा उत्कलन बिंदू आहेत, वैचारिक उत्कलन बिंदू आहेत आणि यशाचा उत्कलन बिंदू आहेत.
हा पवारांच्या कारकिर्दीचा धांडोळा आपण जर घेतला तर शरद पवार हे या देशातील आणि महाराष्ट्रातील एक स्वयंभू असं आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काळजी घेणारं म्हणजे अण्णासाहेब शिंदेनंतर जर नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कुठलं उदयाला आले असेल तर ते पवारांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये उदयाला आलेलं आहे. किंबहुना त्यांना हरित क्रांतीचे दुसरे जनक म्हणून हे पवारांना ओळखलं जात आहे. यातच पवारांच्या असलेल्या राजकीय उंचीचं दर्शन हे आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, 2019च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना सर्व जवळचे साथीदार हे सोडून जात होते. त्यामध्ये पद्मसिंग पाटलाचा मुलगा म्हणजे ते नातेवाईक आहेत पवारांचे, ते देखील पवारांना या ठिकाणी राजकारणामध्ये सोडून हे भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झालेले होते. आणि 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय आखाड्यामध्ये स्पर्धक नाहीत, भिडू नाहीत अशी परिस्थिती ही निर्माण झालेली होती. आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असं आशयाचं विधान हे त्यावेळेस बोलून दाखवलेलं होतं. तेव्हा आता सगळं संपलं आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भाजपतेर असलेल्या म्हणजे भाजपशिवाय असलेल्या इतर राजकीय पक्षांची झालेली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाची देखील तीच अवस्था होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच अवस्था होती. बाकीच्या चिल्लर पक्षांची अवस्था यापेक्षाही वाईट महाराष्ट्रामध्ये निर्माण होत झालेली होती. परंतु संपूर्ण महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने 2019ला पोषक असताना देखील महाराष्ट्र हा शरद पवारांनी पिंजून काढला. आणि तो पिंजून काढत असताना साताऱ्यातील पावसातील सभा ही त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च अशी सभा होती. सर्वोच्च असं शिखर हे पवारांनी त्यावेळेस गाठलेलं होतं. करोडो रुपये खर्च करून सुद्धा पावसातील हा इव्हेंट करता आला नसता, पण निसर्गाने पवारांवर पावसाची मुक्त उधळण करून महाराष्ट्रातील महायुद्धासाठी हा निसर्ग देखील त्यावेळेस धावून आलेला होता. अशी स्थिती आणि अशी परिस्थिती ही महाराष्ट्राच्या राजकीय नभांगणावर त्यावेळेस दिसलेली होती. ती परिस्थिती मात्र अभूतपूर्व होती, विलक्षण अशी परिस्थिती होती. पवारांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये मला आणि महाराष्ट्रातील जनतेला भावणाऱ्या निर्णयांपैकी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय हा महत्वपूर्ण निर्णय होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या नावामागे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या पक्षाला त्याचा धोका पोहोचू शकतो, किंबहुना शरद पवार हे सत्तेच्या बाहेर जाऊ शकतात असे निष्कर्ष काही राजकीय तज्ज्ञांनी हे व्यक्त केलेले होते. आणि हे अंदाज जे व्यक्त केलेले होते ते अंदाज नंतरच्या काळामध्ये हे सत्य परिस्थितीमध्ये उतरले. नामविस्ताराचा निर्णय हा पवारांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतला. सत्ता गेली तरी बेहत्तर, पण सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणाला गती देण्याचा निर्णय हा त्यावेळेस शरद पवारांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला परंपरेला हा सार्थ ठरवणारा निर्णय होता. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षणाच्या निर्णयाबरोबरच देशातील आणि महाराष्ट्रातील 71,000 कोटींची कर्जमाफी ही शरद पवारांनी डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना आणि शरद पवार हे कृषी मंत्री असताना हा ऐतिहासिक निर्णय त्यावेळेस घेतलेला होता. संपूर्ण जगभरामध्ये जगाच्या इतिहासामध्ये कर्जमाफी ज्या 3 महापुरुषांनी दिलेली आहेत त्या महापुरुषांच्या यादीमध्ये हे शरद पवारांचं नाव हे त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेले आहेत. जगाच्या इतिहासामध्ये 400 वर्षापूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी हे शेतकऱ्यांना आणि त्या कुणब्यांना त्यावेळेस जे कर्ज दिलेलं होतं त्या कर्जाचे गहाण खत हे इंद्रायणीमध्ये तुकाराम महाराजांनी बुडवलेले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 350 वर्षापूर्वी म्हणजे शिवकाळामध्ये दुष्काळ पडलेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना त्यावेळेस कर्जमाफी दिलेली आहे. त्यावेळेस बियाणे, आऊत फाटा आणि काही नगदी स्वरूपात रक्कम ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शेतकऱ्यांना उभी करण्यासाठी दिलेली होती. ते संपूर्ण कर्ज हे छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात माफ केलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये ते पंतप्रधान असताना आणि शरद पवार कृषी मंत्री असताना 71,000 कोटीची कर्जमाफी ही या देशातील सर्वात मोठी ऐतिहासिक कर्जमाफी होती. आणि त्या ऐतिहासिक असं कर्जमाफीचं फलश्रुती
हे शेतकऱ्यांमध्ये अगदी तळागाळापर्यंत ती कर्जमाफी त्यावेळेस ही झिरपली होती. हे वास्तव आणि सत्य आहेत आणि ते सत्य मात्र महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहेत. शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि देशाच्या राजकारणातून रिटायर्ड व्हावं असे म्हणणारे आज देखील स्वतःच्या कर्तृत्वावर अजिबात त्यांचा विश्वास नाही. किंबहुना त्यांचा विश्वास असता, त्यांच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास असता तर शरद पवारांचे फोटो हे त्यांनी आज राजकीय बॅनरवर किंवा राजकीय असलेल्या कार्यक्रमामध्ये लावले नसते. आणि ही फोटो लावणारी जी मंडळी आहेत, ही फोटो लावणारी मंडळी ही जत्रेतील मंडळी आहेत. ही मंडळी आज मात्र महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेमध्ये बसलेली आहेत. तो विषय मित्रांनो, तो आजचा आपला विषय नाही, परंतु शरद पवारांचे कुंकू लावून आपल्या कपाळी लावल्याशिवाय या फितुरांना राजकारणामध्ये जगता येत नाही, हे या पाठीमागचं वास्तव आहे. आणि हे वास्तव असल्याने पवारांचं अनन्यसाधारण असं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे रेखांकित झाल्याशिवाय राहत नाहीत. गेल्या 60 वर्षापासून सकाळी 8ला दिवस सुरू करणारे शरद पवार हे देशातील आणि हे या महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. आणि सकाळी सुरू झालेला 8ला जी वेळ असते आणि रात्री 12ला यांचा दिवस संपतो. आणि या प्रचंड श्रमामध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला शरद पवारांनी हरवलेले आहेत. म्हणून हा महायोद्धा आजही लढाईत आहेत आणि ती लढाई ही आजही निकराने ही वयाला ओलांडून वयावर मात करून ती लढाई हे शरद पवार लढत आहेत. हीच गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला मोठी अप्रूप वाटणारी आहेत. शरदरावांचा आजचा असणारा वाढदिवस हा एकट्या शरद पवारांचा वाढदिवस नाही, तर महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांच्या राजकारणाला आणि त्या विचार परंपरेच्या राजकारणाचा हा वाढदिवस आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उज्ज्वल परंपरेचा हा वाढदिवस आहे. पवार हे नेहमी प्रभावी राहिलेले आहेत. पवारांना थांबणं हे त्यांच्या शब्दकोशात नाहीत. किंबहुना शरद पवार हे सातत्याने जनतेमध्ये आणि जनमानसामध्ये रूढ झालेले व्यक्तिमत्व आहेत. कुणीही कितीही वयाचा मुद्दा पुढे केला आणि पवारांना रिटायर्ड व्हा असं म्हणत असेल तर ते थांबणाऱ्यांपैकी नाहीत. आणि कालच्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील रस्ता रोकोच्या आंदोलनामध्ये शरद पवारांनी जो सहभाग घेतलेला आहे तो सहभाग हा वयाच्या 84व्या वर्षी घेतलेला आहे. आणि तरुणांना लाजवेल असं आजही त्यांच्यामध्ये तो उत्साह आहे. आणि ते आंदोलनाने हेच दर्शवलेले आहेत की पवार हे अजूनही वयाने तरुण आहेत, मनाने तरुण आहेत. पवार पुन्हा एकदा वयाला मागे सारून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दंडक थोपटून उतरलेले आहेत. कारण लढाई अजून संपलेली नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, डोंगर कधीही म्हातारा होत नसतो. हे शरद पवारांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आपण धांडोळा घेतला, त्याचं सिंहावलोकन केलं तर हे जाणवल्याशिवाय राहत नाही. कालची चांदवडमधील असलेली रास्ता रोको आंदोलनामध्ये पवारांचा असलेला सक्रिय सहभाग हेच दर्शवत आहेत. आणि पवार साहेब पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारे वळणबिंदू ठरतील, अशीच फार मोठी शक्यता ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या फितुरांनी, ज्या गद्दारांनी निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने हा आश्वासक चेहरा आहेत. या आश्वासक चेहऱ्याला पुढच्या काळामध्ये निरोगी आणि निरामय आयुष्य लाभो अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. मुंडे साहेबांचा देखील आज जयंती आहे. त्यांच्याही स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.